नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेमा मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की आता नंदिनीच नाव त्या लिस्टमध्ये बघितल्यानंतर काव्याला मोठा धक्काच बसतो. तर काव्यासोबत आता पारतही या दोघांना विचारू लागतो की नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला होता, मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? तर हे काव्याच्या मनाला खूपच लागलेलं असते की माझी सक्की बहीण असून तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंस. तुला काय वाटतं, तुझी बहीण एवढी कमकुवत आहे की तुझं सत्य ऐकून घेऊ शकत नाही? तर इकडे नंदिनी आणि जीवाला असं वाटत असतं की मिसकॅरेजच सत्य आता या दोघांना समजले. पण या ठिकाणी येतो एक ट्विस्ट. काव्य आणि पार्थला असं वाटत असत की नंदिनीचा फक्त ॲक्सिडेंट झालेला आहे, तिचा बाळ सुरक्षित आहे. त्याचमुळे काव्य म्हणते की जेव्हापासून मी आई होणार आहे हे समजलं ना, मला सगळ्या बाळांची खूपच काळजी वाटू लागते. कोणाचाही मिसकॅरेज झाल्यात सत्य ऐकल्यावर मला मोठा धक्का बसतो. त्यानंतर ती नंदिनीला विचारते की तुझ्या बाळाला तर काही झालं नाही ना? त्यावेळेस नंदिनी खोड बोलते की माझं बाळ सुरक्षित आहे, तू काही काळजी करू नकोस.